नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नागपूर ते गोवा एक्सप्रेसवे हा कसा असेल आणि कोणत्या जिल्ह्यांमधून हा जाणार आहे, तसेच या एक्सप्रेसवेची सध्याची स्थिती ही काय आहे हे आज आपण बघणार आहोत। पण त्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, नागपूर ते गोवा महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे, कारण हा महामार्ग महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी अशा शक्तिपीठांना जोडतो। तसेच हा महामार्ग ज्या जिल्ह्यातून जाणार आहे त्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांपर्यंत तो जोडण्यात येणार आहे। त्यामुळे याला नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे। रेणुका माता, सेवाग्राम आश्रम, औंढा नागनाथ, नांदेड गुरुद्वारा, सिद्धेश्वर, परळी वैजनाथ, पंढरपूर, तुळजाभवानी, महालक्ष्मी आणि पत्रादेवी अशा धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास हा महामार्ग सुकर करेल। तर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा महामार्ग बांधण्यात येणार आहे। 760 किलोमीटरचा हा महामार्ग विदर्भातील वर्धा येथून सुरू होणार असून सिंधुदुर्ग आणि गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपणार आहे। वर्धा येथून हा मार्ग समृद्धीद्वारे नागपूरला जोडण्यात येईल। नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे चारही विभाग या महामार्गाने जोडले जातील। नागपूर ते गोवा महामार्गासाठी अंदाजे 75,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। आजच्या घडीला नागपूर ते गोवा हे अंतर रस्तेमार्गे पार करण्याकरिता 21 ते 22 तास लागतात। हे अंतर 1000 किलोमीटर पेक्षा अधिक आहे, पण हा महामार्ग झाल्यानंतर मात्र हे अंतर 760 किलोमीटर वर होणार असून प्रवासाचा वेळ 20 ते 21 तासांवरून केवळ 10 ते 11 तासांवर येणे अपेक्षित आहे। MSRDC कडून मुंबई ते सिंधुदुर्ग हा अंदाजे 400 किलोमीटरचा पर्यावरण पूरक द्रुतगती महामार्ग म्हणजेच ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग आणि नागपूर ते गोवा द्रुतगती महामार्ग असे 3 प्रकल्प आता राबविण्यात येत आहेत। या तिन्ही प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 30हून अधिक जिल्हे हे जोडले जाणार आहेत। महामार्गांचा त्रिकोण यामुळे साधला जाणार आहे। तसेच नागपूर गोवा एक्सप्रेसवेची सध्याची स्थिती काय आहे, तर शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या 1.5 ते 2 वर्षात सुरुवात करण्याचा MSRDC चा प्रयत्न आहे, कारण समृद्धी महामार्गाचे काम 1 ते 1.5 वर्षात संपणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प संपल्याबरोबर दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला अर्थात शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। MSRDC ने आता या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी मागील आठवड्यात निविदा मागविली आहे। ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून सल्लागाराची निवड करण्यात येणार आहे। त्यानंतर सल्लागाराकडून आराखडा तयार करून घेत तो मंजूर करून घेतला जाईल। त्यानंतर बांधकामासाठी निविदा काढून ती अंतिम करून मग बांधकामाला सुरुवात करण्यात येईल। बांधकामापूर्वीची प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू करण्यास 2 वर्षे तरी लागण्याची शक्यता आहे। काम सुरू झाल्यानंतर 5 ते 7 वर्षांचा कालावधी काम पूर्ण होण्यास लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागपूर ते गोवा असा अति जलद प्रवास करण्यासाठी नागरिकांना किमान 2028 ते 2029 पर्यंत वाट पाहावी लागेल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।